षटक क्रमांक 1 पहिला बॉल विकी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात आणि स्ट्रायकिंग एंडला राहुल चौधरी, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहेत अर्जुन, 2 सलामीवीर फलंदाज. मैदानामध्ये आपण पाहतोय टीम भांडूप स्ट्रायकर्स भांडूप या संघाकडून बॅटिंगसाठी. सकाळच्या सत्रामधून जर आपण पाहिलं तर ओमसाई बँड्रा या संघाने या स्पर्धेची सेमीफायनल गाठली आहे. या चालू असलेल्या सामन्यामधून जो संघ विजयी होईल तो संघ पुढील फेरी म्हणजे सेमीफायनल मध्ये दाखल होईल आणि त्यांचा सामना मात्र ओमसाई बँड्रा या संघाबरोबर खेळवला जाईल या पुढील सामन्यामध्ये. पहिला बॉल पॉइंटच्या डोक्यावरून क्लासिकल अंदाजामध्ये राहुल चौधरीने या बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चांगली सुरुवात राहुल चौधरी यासाठी ओळखला जातो हा खेळाडू, कारण मागील मॅच मध्ये देखील चांगल्या फॉर्म मध्ये होता. त्याच्या बॅट मधून धावा येत होत्या आणि पहिल्याच बॉलवर काय फटका खेळलाय. वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतोय. चौकार राहुल चौधरीच्या बॅट मधून. अशी फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. धावांचा डोंगर रचायचा प्रयत्न सातत्याने केला जातोय टीम भांडूप स्ट्रायकर भांडूप या संघाकडून. बॅकफुटवर आलेत पुन्हा एकदा. वाह काय फटका खेळलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार राहुल चौधरी यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत राहुल चौधरी. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार, 8 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना राहुल. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला डॉट बॉल आलाय. 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 चौकार आले. तिसरा बॉल होताना मात्र निर्धाव हाताळलाय गोलंदाजाने. विकी आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पहिलं षटक तो हाताळतोय. आतापर्यंत त्याने 8 धावा खर्च केल्या 3 चेंडूंमध्ये. बॅकफुट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. चांगला बॉल आता मात्र गोलंदाजाने हाताळला. विकी चांगला कमबॅक करतोय. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले. त्यानंतरचे दोन्ही चेंडू निर्धाव हाताळलेत गोलंदाजाने. समोर वाह रॉकेट शॉट उडवलाय. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग अँड स्ट्रॉंग. हँडसम सिक्सर. सरळ रेषेमध्ये हा फटका सजवलाय फलंदाज राहुल चौधरीने. 6 धावांसाठी 14 धावा धावफलकावरती झाल्यात. 14 ऑन बोर्ड. बॅकफुटवर येऊन पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चांगला केला होता फिल्डरने आणि तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली आहे. शुभम त्या ठिकाणी होते. त्याचा प्रयत्न अयशस्वी राहिला. प्रयत्नांना मात्र दाद द्यावीच लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती झाल्या टीम भांडूप स्ट्रायकर भांडूप. राहुल चौधरी चांगल्या फॉर्म मध्ये. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आणि शेवटच्या बॉलवरती ही दुहेरी धाव आली आहे आणि म्हणूनच की पहिल्या षटकामध्ये 16 धावा गोलंदाज विकी सिंगने खर्च केलेत. 16 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. माफ करा 1च धाव आहे शेवटच्या बॉलवर. 15 धावा धावफलकावरती. यस पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय आशिष गोलंदाजीसाठी आलेत. आशिष कौशिक. पहिला बॉल पंच करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन बॉल निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल. 1 धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि समोर जर आपण पाहिलं तर राहुल चौधरी जो इन्फॉर्म बॅटर आहे तो मैदानामध्ये आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्याच बॅटमधून आपण पाहिलं तर आता हा चौकार आणि षटकारांची आतिषबाजी देखील होताना पाहायला मिळते. कारण 2 चौकार त्याने ठोकलेत पहिल्या 2 बॉलवर. 1 षटकार देखील आलाय मागील षटकामध्ये. आशिष कौशिक आशिष पंडित गोलंदाजी करत असताना बॅकफुटवर आलेत. पुल करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट. पुल झालाय सक्सेसफुल. ब्युटिफुल आणि 6 धावांसाठी राहुल चौधरी इज ऑन फायर नाऊ. 2 षटकार 2 चौकार त्याच्याच बॅटमधून पाहायला मिळत आहेत
आणि हेच क्रिकेट महत्वाचं असतं. अशा पद्धतीने बॅटिंग करावी लागेल, कारण 5-5 षटकांचा सामना आहे, महत्वपूर्ण सामना आहे. त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा येणं गरजेचं आहे आणि म्हणूनच की काय राहुलच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस आता मात्र पाळला जातोय. धावा झाल्या धावफलकावरती आता टीमच्या 22 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावर आहे. आशिष कौशिकचं हे महत्वपूर्ण षटक. पहिल्या बॉलवर एकेरी धावा आली, दुसऱ्या बॉलवर षटकार आता राहुल चौधरीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. क्रिकेटचा महासंग्राम, सगळ्यांनाच आतुरता या स्पर्धेची. स्पर्धा केव्हा रंगणार आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस. सगळेच सामने आपण पाहिले तर रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळाले. सकाळच्या सत्रामध्ये राहुल वराडकरची फलंदाजी आणि आता मात्र या सायंकाळच्या सत्रामध्ये राहुल चौधरीची बॅट बोलते. आणखीन एक बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार. एकाच ओव्हरमध्ये 6 बॉलवर 6. जो खेळाडू टोकणार त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सोन्याचं नाणं. 6 बॉलमध्ये 5 षटकार आणि शेवटच्या बॉलवर सन्मान दिला तर त्या खेळाडूसाठी देखील सोन्याचं नाणं आहे. अशा भरघोस अशा बक्षिसांची पाऊस पाडणारी तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा वरळी मान्सून धमाका. राहुल चौधरीची बॅट बोलते. सायंकाळच्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये राहुल वराडकरची बॅट बोलली होती. यावेळेला स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन. आता हा बॉल चांगला हाताळलाय, बरोबर टप्प्यावर बॉल हाताळला होता आशिष कौशिकने. डॉट बॉल आलाय. आतापर्यंत या गोलंदाजाने 4 बॉलमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात. आशिष पंडित म्हणजेच कौशिक गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळालाय. या दुसऱ्या षटकामध्ये समोर आपण पाहतोय राहुल चौधरी सारखा एक ताकदवार विस्फोटक फलंदाज बॅटिंग करतोय. हा फ्रॅकर बॉल त्याला उडवलाय आणि याही बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. राहुल चौधरी इज ऑन फायर नाव. लगातार बार चौकार आणि षटकारच येताना पाहायला मिळतोय. आता आलाय चौकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 32-32. अर्जुन नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे आणि जेवढे बॉल खेळले, जेवढे फटके खेळले ते सर्वच राहुल चौधरीने ठोकलेत. राहुल चौधरी शो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटवर आलेत. पुन्हा एकदा आणखीन एक बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. लगातार बार धमाकेदार, असरदार, रुबाबदार षटकारांवर षटकार राहुल चौधरीच्या बॅटमधून. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 38 ऑन बोर्ड. 38 धावा धाव फलकावरती झाल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 38 धावा संघाच्या झाल्या आहेत. 38 धावा वैयक्तिक देखील पाहायला मिळत आहेत. नाव आहे राहुल चौधरी आणि राहुल चौधरी मात्र आता चांदीच्या नाण्याच्या दिशेने चाललाय, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलं त्याच्यासाठी चांदीचं नाणं डॉक्टर साजन पाटील सरांकडून दिलं जात आहे. आता गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर बदल करण्यात आलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सचिन काटकर आलेत. अर्जुन आत्ता स्ट्रायकिंग एंडला आलाय. अर्जुन एक युवा टॅलेंटेड फलंदाज आपण पाहतोय. अर्जुन बॅटिंगसाठी आलाय आणि गोलंदाजीसाठी मात्र बदल करण्यात येतोय, तो म्हणजे सचिन काटकर यांना आमंत्रित केलं जाईल. पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत आणि झेल निसटलाय. फलंदाज आपण पाहतोय अर्जुनला आता जीवनदान मिळालंय. 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 40 ऑन बोर्ड. 40 धावा धाव फलकावरती झाल्यात.
समोरच्या दिशेने फटका खेळला, यावेळेला फिल्डर आहेत, झेल टिपला जातोय, विकेट आली आहे पहिली, अर्जुन माघारी परतलेत आणि या तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर विकेट मिळवून दिले सचिन काटकर यांनी. नवीन फलंदाज आपण पाहतोय, नवीन फलंदाज आहेत अजित डावखोरे आताचा फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. आणि मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 40 आणि 1 गडी माघारी परतलाय टीम भांडूप सायकर भांडूप. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी आलाय अजित, त्याला कानमंत्र दिला जातोय राहुल चौधरीच्या माध्यमातून. अजित आले, पहिला बॉल खेळत असताना पुल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय, रन मात्र मिळणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 40, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. हो, यावेळेला फटका पण पाहिलं तर फसलाय, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत आणि आता चूक केली जात नाहीये, विकेट आली आहे, आणखीन एक विकेट. म्हणजे या षटकाचा विचार केला तर सचिन काटकरचे हे महत्वपूर्ण षटक पाहायला मिळते, कारण आतापर्यंत त्याने 2 धावा खर्च केल्या, त्याने 2 विकेट पटकावल्यात. विकेट आली ती म्हणजे फलंदाज जो होता सलामीवीर फलंदाज अर्जुन, तदनंतर मात्र अजित देखील माघारी परतलाय. आता आलेत नवीन फलंदाज आकाश या मैदानामध्ये बॅटिंगसाठी. महत्वपूर्ण 2 विकेट्स एकाच षटकामध्ये पाहायला मिळाल्या. सचिन काटकर षटक क्रमांक 3 हाताळतोय, त्याने 2 विकेट्स पटकावून दिल्यात आपल्या संघाला आणि कमबॅक करून दिले, कारण दुसरं षटक आशिष महागडे षटक, तब्बल त्याने 23 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. पहिलं षटक विकी सिंगने हाताळलं, त्या षटकामध्ये त्याने 15 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र कमबॅक करत असताना टीम रिया 11 प्रभादेवी संघ पाहायला मिळतो या मॅच मध्ये. ओहो, यावेळेला आणखीन एक चेंडू आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहा काय कमबॅक केले सचिन काटकरने, ही गोलंदाजी आणि त्याच गोलंदाजीने मात्र आता बुरळ पाडली. रिव्ह्यू घेतलाय वाईटसाठी, बॅटिंग करत असलेल्या संघाने मात्र रिव्ह्यू घेतलाय, त्याला चॅलेंज केलंय. विनायक जोशी मात्र त्याची पडताळणी करतील, थर्ड अंपायर. मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये विनायक जोशी, अविनाश बंगाळ आणि त्याचप्रमाणे विश्वनाथ लिंगायत अशी 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. सर, व्हाईट बॉल साठी कसला रिव्ह्यू घेतलाय सांगाल का प्लीज? लाईन्स, यस. इट्स अ फेअर डिलिव्हरी, जो म्हणजेच डॉट बॉल, रन मात्र मिळणार नाहीये. 5 बॉल आतापर्यंत गोलंदाज सचिन काटकरने हाताळले, 2 धावा त्याने खर्च केले, 2 विकेट्स पटकावलेत. शेवटचा बॉल यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये बंदुकीतून ज्याप्रमाणे गोळी सुटते त्याप्रमाणे आपण पाहिलं तर फटका आकाश जाने खेळला होता. 1 धाव मात्र पूर्ण केली आहे, म्हणजेच ओव्हर नंबर आता 3चा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 41, 2 गडी बाद. त्या ठिकाणी जे खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, त्या सगळ्यांना विनंती आहे प्लीज थोडं सहकार्य करा प्लीज. अंकित यादव प्लीज त्या ठिकाणी लक्ष द्या, विनंती असेल. जे प्रेक्षक खेळाडू बसले आहेत त्यांना विनंती आहे प्लीज आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून या मॅचचा आनंद घ्या. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, वरळी मान्सून धमाका
धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळतो या सायंकाळच्या सत्रामध्ये. दिवस क्रमांक 1 मध्ये राहुल चौधरीची बॅट बोलली आहे. आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 41 धावा धाव फलकावरती. 2 गडी बागारी परतले टीम भांडूप. स्ट्रायकर भांडूप. टीम री 11 प्रभादेवी आपला एक्स्ट्रा प्लेयर प्रतिनिधी अजूनही आलेला नाहीये. आपण याची विनंती घ्या. यस, थँक्यू. अमय बिरमोळे आलेत गोलंदाजीसाठी. आम ऍक्शन आहे. या गोलंदाजाकडे वेग आहे आणि सध्या मात्र या गोलंदाजाची देखील चर्चा होताना पाहायला मिळते. आता मुसळधार पावसाला देखील सुरुवात झाली आहे. सगळ्यांचाच गोंधळ उडालाय. प्रेक्षकांचा देखील गोंधळ उडाला असेल या पावसामुळे. वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 42 धावा धाव फलकावरती. अमय बिरमोळेचा पुढचा बॉल प्रचंड वेगात हाताळला होता. उंची जास्त गाठली. आता नो बॉल पंच घोषित करतायत. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 43 धावा धाव फलकावरती झाल्यात. 43 ऑन बोर्ड. मुसळधार पाऊस या सायंकाळच्या सत्रामध्ये. दिवस क्रमांक 1 आपण पाहतो या स्पर्धेचा. वरळी मान्सून धमाका 2025. बॅटला स्पर्श करून बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेल्या गोशांकी क्षेत्रात एका धाबेसाठी. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि बॉल मात्र जर आपण पाहिलं तर निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 50. आकाश आणि त्याच्या समवेत राहुल चौधरी. राहुलचा विचार केला तर 12 बॉल मध्ये 38 धावांवर तो बॅटिंग करतोय आणि त्याच्या समवेत आकाश झा. त्याने एक षटकार ठोकलाय. 50 धावा धाव फलकावरती. 2 गडी माघारी परतले टीम भांडूप. स्ट्रायकर्स भांडूप. पुढचा बॉल देखील आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळलाय आणि कव्हर क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 52 या आकड्यावर. 52 ऑन बोर्ड. 52 धावा धाव फलकावरती झाल्यात. पुढचा बॉल उसळी घेणारा पाहायला मिळतोय आणि हा बॉल मात्र आपण पाहिलं तर आता गोशांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळाला. 22ची धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती. 53 या आकड्यावर. 2 गडी माघारी परतलेत.
हो, यावेळेला देखील आता चांगला बॉल हाताळलाय अमय्य बिरबोळे यांनी. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. थोडंसं महागडं षटक जरूर पाहायला मिळालं. तब्बल आतापर्यंत त्याने 11 धावा खर्च केलेत आणि अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक 4 मधील. चौथं षटक प्रगतीपथावर. 3.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. 53 धावा धावफलकावरती. 2 गडी माघारी परतलेत भांडूप स्ट्रायकर्स. भांडूप अमय्य बिरमोळे. काय चपकीचा हार्दिक पांड्या गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स बॉल गुल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आणि आता ओव्हर नंबर 4 चा खेळ देखील समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 57. 57 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम भांडूप स्ट्रायकर्स. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय राहुल चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. तो वैयक्तिक 12 बॉल मध्ये 38 धावांवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. अर्धशतक होईल का पूर्ण या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं पाहायचंय. राहुल चौधरीकडे सगळ्यांच्याच नजरा असतील. पण गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तरी शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले गेले. सचिन काटकर गोलंदाजीसाठी आलेत आणि समोर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला राहुल चौधरी. ज्या खेळाडूची बॅट बोलली आहे ना तो फलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. 57 धावा धावफलकावरती. 2 गडी माघारी परतलेत. मुसळधार पाऊस, षटकारांचा पाऊस आज मात्र या सामन्यामध्ये पाडलाय तो राहुल चौधरीने. पहिला बॉल प्रचंड वेगात हाताळलाय. उसळी घेतली बॉलने. पडल्यानंतर पिचिंग झाल्यानंतर थोडंसं चेंडूने उसळी घेतली. बरोबर गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. हा पहिला बॉल निर्धाव आलाय. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक. सुवर्ण संधी या खेळाडूकडे आहे. अर्धशतक होईल का पूर्ण. पुढचा बॉल बॅकफुटवरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू आता मात्र गोशांकित क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. 22ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या आता 58. 58 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. शेवटचं षटक आपण पाहतोय. वैयक्तिक 38 धावांवर नाबाद बॅटिंग करतोय राहुल चौधरी. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी अवघ्या 12 धावांपासून तो दूर आहे. चौदा बॉल मध्ये 38 धावांवर बॅटिंग करतोय राहुल चौधरी. होईल का अर्धशतक पूर्ण. बॅकफुटवर येऊन पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल घोषांकित क्षेत्रात. 22ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आणखीन एक धाव. धावसंख्या आता जाऊन पोहोचल्या धावफलकावरती 59. 59 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. काय षटक हाताळलंय सचिन काटकर गोलंदाजीसाठी. हे महत्वपूर्ण षटक तो हाताळतोय. तिसरं षटक देखील सचिन काटकरने हाताळलं होतं. अवघ्या त्याने 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट्स पटकावले होते. त्याचं कौतुक करावं लागेल. कमबॅक करून दिले टीम रिया 11 प्रभादेवी या संघाला सचिन काटकरने. कारण बॅट बोलली होती राहुल चौधरी. त्याला थांबवले या षटकामध्ये राहुलला सचिन काटकरने. सोडून दिलाय बॉल. वाईड बॉल. पंच घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची आता 60 या आकड्यावर. 60 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 60 धावा धावफलकावरती. 2 गडी माघारी परतलेत. फटका पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 60 धावा धावफलकावरती. 2 गडी माघारी परतलेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 12 धावांची गरज आहे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. राहुलकडे ती सुवर्ण संधी आहे. यावेळेला आणखीन एक चेंडू प्रचंड वेगात हाताळलाय. बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रात. 22ची आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 61. 61. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 टू गो. पहिल्या डावाचा खेळ प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. भांडूप स्ट्रायकर्स भांडूप त्यांच्या विरुद्ध रिया 11 प्रभादेवी. प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. पुढचा बॉल पुन्हा एकदा. आता वाईड बॉल आलाय. दिशा थोडीशी चुकली. अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला सचिन काटकर यांनी. वाईड बॉल आहे. या वाईड बॉलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 62. 62 धावा धावफलकावरती झालेत. आता व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी करत असलेल्या संघाने. त्याची आता पडताळणी केली जाते थडंपारच्या माध्यमातून. सर विनायक जोशी त्याची पडताळणी करतील.
व्हाईट बॉल. यस, व्हाईट बॉल आहे. ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिलाय तो अंतिम राहील असं थर्ड अंपायरचं देखील मत आहे. बॅकफुटवर येऊन पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. आता बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती. 63 धावा धाव फलकावरती झाल्या. जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 64 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये सचिन काटकर साठी. काय गोलंदाजी केली आहे पहा त्याने. तिसरं षटक देखील सचिन काटकरने हाताळला. अवघ्या त्याने 3 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये त्याने जर आपण पाहिलं तर अवघ्या धावा खर्च केल्या होत्या 3च. म्हणजेच 2 षटकांमध्ये त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या. 2 मोठ्या विकेट्स त्याने पटकावल्यात. आता मात्र 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती म्हणजे 64 धावांची. 30 बॉल 64 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. नमस्कार सर्व क्रिकेट रसिकांचं या वरळी मान्सून धमाकामध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. भव्य दिव्य आयोजन साजन पाटील सरांचं सौजन्य या स्पर्धेला लाभताना पाहायला मिळत आहे. विश्वसाई दरबार आयोजित असणारी ही पावसाळी स्पर्धा पहिला दिवस, शेवटच्या 2 मॅचेस बाकी आहेत आणि आता चालू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मांडूप स्ट्रायकर आशिष अमीन आणि कंपनी आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर रिया 11 प्रभादेवी, मयूर गजने आणि कंपनी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला आता या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. चला मॅच सुरू करायची. पंच लक्षात घ्या, यानंतर एक मॅच बाकी आहे. 5 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. मुंबईचं पावसाळी क्रिकेट आहे. आपली मुंबई, आपल्या मुंबईचं क्रिकेट, पावसाळी क्रिकेट. मध्ये सोपवण्यात आलेला आहे. ऐश्वर्या सुर्वे, DN नगर अंधेरीचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. लेदर बॉल क्रिकेटमधील देखील एक वलयांकित नाव. मुंबई प्रीमियर लीग पासून जर पाहिलं तर अगदी आफ्रिका खंडात जाऊन देखील क्रिकेट खेळण्याचा मान आहे त्यांच्या नावावर. ऐश्वर्या सुर्वे येत आहेत. मुंबई अंडर-23 जे खेळलेत, मुंबई कस्टम क्रिकेट खेळलेत आणि आता बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. परंतु सलमान आणि काटकर हे असे बॅटर आहेत या मॅचला फिनिश करण्याची क्षमता ठेवतात. धन्यवाद युवराज बालेराव सर. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला बॉल वेगात करण्याचा प्रयत्न ऐश्वर्या यांचा. पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. डॉट बॉलने सुरुवात या ठिकाणी होते. पावसाचं पाणी मात्र खेळपट्टीवर आहे. पावसाचं पाणी पडल्यानंतर गेम थोडासा वेगळा होतो. पावसाळी क्रिकेट
आपण या ठिकाणी पाहत आहात, सगळ्यांचं स्वागत असणार आहे. ऐश्वर्या यावेळेला आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी सादर केला आहे, त्यावर देखील धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. त्रेसष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला त्याचा पाठलाग करत असताना स्ट्रोक खेळलाय खरा, हवेत जातोय आणि तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. विकेट येताना पाहायला मिळते. धक्का बसतोय. प्रयत्न करावे लागतील याही परिस्थितीमध्ये. आहे परंतु प्रयत्न करावे लागणार आहेत. षटकार चौकार मारले तर ही सुद्धा मॅच येऊ शकते आणि ते प्रयत्न करावे लागणार आहेत. यावेळेला पावसाचं पाण्याचा या ठिकाणी म्हणजे जशी परिस्थिती तशी गोलंदाजी होते. बऱ्याचदा सुकं वातावरण असेल, बॉल पुढे टाकले जातात, बॉल फिरवले जातात. ओलं वातावरण असेल तर पिचिंग लांब ठेवली जाते आणि बऱ्यापैकी तेच आता होत आहे. याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. काय बॉलिंग केली ऐश्वर्या सुर्वे यांनी. संधीच नाही दिली पहिल्या ओव्हरमध्ये आणि पहिली ओव्हर संपते. धावा फक्त 3 आलेल्या आहेत आणि इकडे अजूनही 4 ओव्हरमध्ये 60 करायच्या. सामना संपलेला नाहीये. षटकार चौकार मारावे लागतील. यस, थोडीशी दुरुस्ती. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहूयात परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे. सलमान आणि त्यांच्या जोडीला कुणाल नर आहेत. प्रयत्न करावे लागणार आहेत आणि आता बॉलिंगसाठी येत आहेत. नुकतीच भांडूप स्ट्रायकर संघ चांगल्या फॉर्मात आहे. नरदुल्ला टँक या ठिकाणी प्रभादेवीमध्ये 1 लाखाची स्पर्धा जिंकली. धर्मवीर चषकाच्या फायनलला देखील पाहायला मिळाला संघ. आज देखील चांगला परफॉर्मन्स त्यांचा इकडे पाहायला मिळतो आहे. सिराज चौधरी बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. हो हो हो, वेगात बॉल यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. JSW साठी लेदर बॉलचं क्रिकेट देखील सिद्धराज खेळतात. आमचे सिद्धेश देखील खेळतात. आई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. मागील बॉलची झेरॉक्स कॉपी काढावी अशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. चांगली कामगिरी. 5 ओव्हरची मॅच आहे. षटकार चौकारांचीच भाषा बोलावी लागेल या ठिकाणी सलमान यांना. हा ही चेंडू त्याच पद्धतीचा पाहायला मिळतोय.
एक धाव मात्र त्या ठिकाणी गोशांकित क्षेत्रात बायच्या स्वरूपात येईल, परंतु धाबा नावाचं कोडं सोडावंच लागणार आहे. फुटवर्क नाही होत आहे त्याचं कारण आहे खेळपट्टीवर पाणी आहे, परंतु याही परिस्थितीत सलमानला खेळायचं आहे आज. पुन्हा एकदा तेच उसळी पाहायला मिळाली. फिल्डर आहेत तिकडे, चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली आहे, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न आता त्या ठिकाणी केला जातोय. आई बॉल थोडासा उसळी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आणि काय बॉलिंग केली या ठिकाणी सिराजने, जबरदस्त. 2 ओव्हरचा खेळ संपला, फक्त 7 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ मात्र अजूनही बाकी आहे. 64चा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजूनही 18 बॉलमध्ये 57, म्हणजे 18 पैकी 9 तरी बाहेर मारावे लागतील षटकारासाठी. आहे सर बोल्डसाठी बरोबर. चला बोल्ड नाही आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. मॅचवर चांगलीच पकड मात्र या ठिकाणी मिळवताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा, तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र केला गेलेला आहे. मॅच दूर गेली आहे. सातत्याने हवाई हल्ले करावे लागतील, षटकार चौकार ठोकावे लागतील, त्यावेळेला मॅच येईल, कारण तिसरी ओव्हर सुरू सुद्धा झाली आहे. ओमसाई बांद्रा, आपण आले असाल तर संपर्क साधायचा. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना चालू सामन्यातील विजय संघाबरोबर यावेळेला फटका मात्र खेळताना पाहायला मिळाले. दर्जेदार स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. सिक्सर. परिस्थिती काही असू देत, मला जिंकायचं आहे, माझ्या टीमला जिंकवायचं आहे, त्याच्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कुणाल नर यांच्या बॅटमधून स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. सिक्सर. 14 धावा, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 50 धावांची आवश्यकता आहे. असे स्ट्रोक खेळावे लागतील. ओहो, ऐश्वर्या यांचा पलटवार इकडे पाहायला मिळाला. मागील बॉलचे उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आणि एक धाव बाईच्या स्वरूपातील या ठिकाणी पाहायला मिळते. 14 बॉल 49. ओ, प्रचंड वेग पाहायला मिळाला, उसळी पाहायला मिळाली. कसा बसा बॉल खेळला खरा त्या ठिकाणी. पुन्हा एकदा पाहिलं हे दृश्य आवडेल, ज्या पद्धतीने वेगात बॉल आला, उसळीचा अंदाजही नाही आला. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय खरा.
कॅच पकडण्याचा प्रयत्न होता परंतु तो निष्फळ ठरतोय. सामना अधिकाधिक लांब जाऊ लागलेला आहे. ऐश्वर्या सुर्वे यांचं कौतुक करावं लागेल. 2 षटकं लाजबाब त्यांनी केली आणि 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 16. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 48 धावांची आवश्यकता. 2 ओव्हर 48 म्हणजे 12 पैकी 8 बाहेर मारायचे 6 साठी. धावा कराव्या लागणार आहेत याही परिस्थितीमध्ये. 10 बॉलमध्ये 41. प्रत्येक बॉल षटकार चौकार खेचावा लागेल. यावेळेला प्रयत्न होता तोच परंतु इकडे हर्ष यांच्या खात्यामध्ये विकेट देखील येताना पाहायला मिळते. विकेट आली आहे. ओमसाई बांद्रा टीमचे कॅप्टन टॉससाठी या. यानंतर शेवटचं षटक आहे. मॅचच्या दिशेने वाटचाल मात्र होताना पाहायला मिळते. बांडूप स्ट्रायकर ओमसाई बांद्रा संपर्क साधायचा आयोजन कमिटीशी. यावेळेला थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मॅच अगदी एका बाजूला झुकली आहे तरी देखील प्रयत्न करावे लागणार आहेत या ठिकाणी रिया 11 संघाला. ओ इकडे उसळी पाहायला मिळाली आणि अगदी कॅप खाली पडताना पाहायला मिळाली. महेश नानगुडीची आठवण झाली. नागेश वाडेकर इकडे उपस्थित आहेत. टॉस करण्यासाठी स्टेजवर यायचं. नागेश वाडेकर उपस्थित असाल तर. होईल कारण ऑलरेडी ओमसाई बांद्रा हा बलाढ्य संघ जाऊन पोहोचलाय सेमीफायनलमध्ये आणि फरदीन काझी इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. परंतु इकडे पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. चार बॉल 33. सामना अगदी जवळपास संपलेला आहे परंतु तरी देखील प्रयत्न करायचे. उसळी पाहायला मिळाली. यावेळेला रोहितकडे वेग आहे. काही वर्षापूर्वी पाहिला मी काळा चौकीच्या मैदानात अनंत वाघ मॅगी यांच्या बरोबरीने अंबरनाथचा हा युवा गोलंदाज रबर बॉल पावसाळी स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला होता मुंबईत. याही वेळेला वेगात बॉल. वेग आहे या खेळाडूकडे. मॅच जवळपास आता संपते.
ओमसाई बांद्रा टीमचे कॅप्टन त्वरित या, कारण आता 5:30 वाजलेले आहेत. आचार्य क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व बलाढ्य पाटील 11चे संघमालक साजन पाटील सरांचं सौजन्य या स्पर्धेला लाभलंय. केवळ औपचारिकता आता शिल्लक आहे. मॅच आता निघालेली आहे अगदी मांडूपच्या दिशेने आणि यस मांडूप सेमीफायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आशिष अमीन आणि कंपनी मांडूप स्ट्रायकर आणि ओमसाई बांद्रा यांच्यामधील सेमीफायनलचा सामना आता होईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी दाखल व्हा. राहुल चौधरी सामनावीर पुरस्काराचे मानकरी. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी काय बॅटिंग केली, जबरदस्त.